नमस्कार, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. मी आप्पासाहेब मोहोरकर. परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली असून नार्को टेस्टचा रिपोर्ट SITच्या हाती आला आहे. ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट रिपोर्टमधून महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाचं सत्य आता बाहेर येणार आहे. नार्को टेस्टच्या अहवालातून हत्येचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. न्यायालयाच्या समोरच हा नार्को टेस्टचा अहवाल उघडला जाणार आहे. नार्को टेस्टच्या अहवालामध्ये नेमकी काय माहिती आहे याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. 20 ऑक्टोबर 2023 रोजी परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांची परळीतील तहसील कार्यालयासमोर निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी मुंडे कुटुंब आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेल्या दाव्यानुसार महादेव मुंडेंची हत्या केवळ 12 गुंठे जमिनीच्या किरकोळ कारणावरून झाली होती. यात वाल्मिक कराड आणि त्यांच्या मुलाचा हात असल्याचा आरोप धस यांनी केला आहे. काही दिवसापूर्वी वाल्मिक कराडचे सहकारी बाळा बांगर यांनी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात अनेक खळबळजनक दावे केले आहेत. हत्या केल्यानंतर वाल्मिक कराडनं टेबलवर मुंडेचं कातडं, हाड आणि रक्त आणून ठेवलेलं होतं असा दावा देखील बाळा बांगर यांनी केला होता. तर या प्रकरणी प्रमुख IPS अधिकारी पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक म्हणजे SIT तपास यंत्रणेचं काम करत आहे. या प्रकरणामध्ये अनेक साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. यामध्ये विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांचे जवळपास 3 वेळा जबाब नोंदवण्यात आले. ऑक्टोबर, जुलै आणि नोव्हेंबर या 3 महिन्यात त्यांनी SIT समोर तसेच कॅमेरासमोर जबाब दिला आहे. या जबाबामध्ये त्यांनी वाल्मिक कराडच्या मुलाचं नाव अनेकदा घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे वाल्मिक कराडच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकूणच महादेव मुंडे हत्या प्रकरणाचे धागेदोरे आता वाल्मिक कराडच्या मुलापर्यंत पोहोचत असल्याचं दिसून येत आहे. SITने गेल्या 6 महिन्यात सुमारे 200 लोकांची कसून चौकशी केली आहे. 150हून अधिक संशयित आणि 500हून अधिक लोकांचे कॉल डिटेल्स तपासण्यात आले आहेत. महादेव मुंडे हे पिग्मी एजंट असल्यानं प्रामुख्यानं पैशाच्या व्यवहारातून ही हत्या झाली आहे का, या दृष्टीने सखोल तपास सुरू आहे. यासह प्लॉटिंगचे व्यवहार, वैयक्तिक वाद आणि कौटुंबिक बाबी अशा सर्व बाजूंनी तपासचक्र फिरवली जात आहेत.